जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर जामनेर पंचायत समिती येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षद चांदा, भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, शांतता कमिटी सदस्य, सर्व नगरसेवक, सार्वजनिक गणेश मंडळांचे व दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बैठकीत आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रम शांततेत व सुसंवादाने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। सर्वांनी सामाजिक एकोपा जपत परंपरा टिकवून ठेवावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। बोलण्यासाठी इच्छुक आहे आपण या गणेश मंडळाचे ग्रामीण या निमित्ताने करतो। आपलं जे काही गणेश मंडळाचे जे वेळापत्रक आहे तेही आपण विहित पद्धतीने पोलीस विभागाला यामध्ये कळवणं आवश्यक आहे। म्हणजे आपला मिरवणुकीचा टायमिंग काय राहणार आहे किंवा विसर्जन नेमकं कोणत्या दिनांकाला होणार आहे। याचसोबतच आपल्या ईद ए मिलाद देखील याच काळामध्ये होणार आहे। तर याच्यामध्येही आवश्यक तो पोलीस बंदोबस्त असेल किंवा कायदा सुव्यवस्था अनुषंगाने याबाबतची जी काळजी आहे त्या अनुषंगाने विभाग प्रमुखांनी सर्व तयारी याच्यामध्ये केली। चर्चात्मक स्वरूपाची या ठिकाणी बैठक होईल। आपल्याला गणेश मंडळाचे जर काही मुद्दे असतील तर ते मुद्दे देखील आपण या निमित्ताने मांडायचे आहेत। संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत, ते त्याला निश्चितपणे उत्तर देतील आणि आपल्या ज्या काही शंका असतील म्हणून उपस्थित लाभलेले माननीय पोलीस अधीक्षक सर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील असे स्वरूप या बैठकीचं असेल। तर मी आता विनंती करतो की आपल्यापैकी काही प्रातिनिधिक मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। गणेशोत्सवासाठी गणपतीोत्सवासाठी सर्व विभागाने तयारी केली असेल असं आम्ही गृहीत धरतो। पण वेळोवेळी आम्हाला गणपतीोत्सवासाठी किंवा दुर्गोत्सवासाठी ज्या अडचणी येत असतात आपण प्रत्येक शांतता कमिटीमध्ये ऐकून घेतल्या जातात, पण त्या ऐकून आम्हाला तरी असं वाटतं आम्ही पुऱ्या भागात असतो, नदीच्या पलीकडच्या भागात त्या अडचणी मी आणि बऱ्याच सदस्यांनी वेळोवेळी मांडल्या आहेत, पण त्या अर्धवट पद्धतीने सोडवल्या जातात। अशी आमची समस्या आहे ती अशी आहे की आम्हाला लाईट गेली। आता गणपतीोत्सव हे पावसाळ्यात असल्यामुळे बऱ्याच वेळेस लाईटीचाच प्रॉब्लेम येतो आणि लाईटीचा प्रॉब्लेम आला म्हणजे किरकोळ जर का काही प्रॉब्लेम असला, थोडी हवा आली, पाणी आलं, लाईट गेली, ठीक आहे आम्ही समजू शकतो 10 मिनिटात, 15 मिनिटात किंवा अर्ध्या घंटा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे। म्हणजे गणपतीोत्सवाच्या काळात तरी असं गेलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण तो प्रॉब्लेम तरी आहे 2-2 4 सॉल्व्ह होत नाही। या ठिकाणी तुमच्या अधिकारी असतील त्यांना तुम्ही विचारू शकता। त्याचं कारण आम्ही त्यांना फोन लावतो तर एकमेकाला वायरमन सांगतो 0 वायरमनचं नाव, 0 वायरमन सांगतो साहेबांचं नाव, साहेबांचा फोन बंद असतो, तो प्रॉब्लेम वेळेवर सॉल्व्ह होत नाही। हा शांतता कमिटीचा बऱ्याच वेळेस मांडलेला विषय आहे, याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण आता गणपतीोत्सव हे जामनेर शहरात जरी कमी प्रमाणात होत असते, पण घरोघरी प्रत्येक घरोघरी हा गणपतीोत्सव साजरा केला जातो आणि प्रत्येक घरातल्या महिला, छोटे मुलं गणपती विसर्जनासाठी नदी पात्रात येत असतात। तर नगरपालिकेकडून एक तुळकी मुळकी म्हणजे 2 फोकस लावून दिले जातात आणि ते वरचढे असतात। आम्हाला असं अपेक्षित आहे की नगरपालिकेने ज्या ठिकाणी गणपती विसर्जन होणार आहे, मोठे मंडळाचे जे गणपती विसर्जित होतात ते हिवाळ्याला मांडले जातात, पण छोटे मोठे जे गणपती आपल्या नदीपात्रात 2-3 ठिकाणी विसर्जित केले जातात त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची लाईट व्यवस्था नगरपालिकेमार्फत किंवा विद्युत महामंडळाच्या मार्फत झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे, बाकी काही नगरपालिकेचे सगळ्यांचे झाले। संदर्भात एक प्रश्न आहे। जामनेर शहरात सध्या रोडाचं काम चालू आहे,
पूर्वी जे रोड होते त्या रोडाच्या तुलनेने आता रोडाची हाईट वाढलेली आहे, त्यामुळे जे तारा आहे त्या जवळ झाल्या आहे. म्हणजे कधी 4 चाकी वाहन अवजड वाहन जर रस्त्याने गेलं तर तारांचा त्या ठिकाणी स्पर्श होतो. परवाच्या दिवशी इंदिरा आवास भागात गणेश मूर्ती आणत असताना ते हाय टेन्शन लाईट होती, त्या हाय टेन्शन लाईटची सर्व तारा तुटली. सुदैवाने त्या ठिकाणी काही जीवितहानी झाली नाही, ते तारा तुटून सर्व घरावर पडले. त्यासाठी ही हाय टेन्शन लाईट असेल किंवा रस्त्यातल्या ज्या लाईटी असतील, वायर असतील, केबल असतील, त्यांची जर आपण हाईट वाढवून घेतली लवकर तर बरं होईल. गणपती उत्सवात छोट्या मूर्त्या येतात साहेब जामनेर शहरात, परंतु दुर्गा उत्सवात 24-25 फुटाच्या मूर्त्या त्या जामनेर शहरात येतात आणि मोठा जल्लोष दुर्गा उत्सवाच्या काळात हा असतो. MSCB संदर्भातला जो रोष आहे सर्वांचा तो कायमचा आहे, त्यात कुठलीच सुधारणा साहेब होत नाही आणि एकमेकांच्या अंगावर ते ढकलत असतात. त्यामुळे या गणपती किंवा दुर्गा उत्सव काळात MSCBने एक 4-5 लोकांची समिती तयार करावी आणि त्या शंका कुशंका या आतोआती मार्गी लावल्या गेल्या पाहिजे असे आम्हाला तरी वाटतं. म्हणजे 5 मिनिटाच्या कामासाठी 5 घंटे MSCB देत असतं कधी कधी, हे शोकांतिका वाटते. काय काय अडचणी त्या सर्व अडचणी सांगितलेल्या आहेत, परंतु MSCBचा जो वेळ काढूपणा असतो प्रत्येक वेळी तो नेहमी सारखाच असतो. दुसरी गोष्ट जे रस्त्याचे कामं चालू आहे, मोठ्या दिव्या आणत असताना बांधकाम विभागांना अपेक्षा आहे की काही ठिकाणी खड्डे पडले, खड्डे बुजवून ते व्यवस्थित करून घेणे. कारण आता 24-25 फुटाची देवी जर आणत असेल आणि एखादी खड्ड्यामुळे जर अपघात झाला तर ते आपल्याला काढता येईल वेळेस, नाही तर वेळेवर मोठी दुर्घटना होऊ शकते. सर्वप्रथम नमस्कार, मी अतुल वर्गे, उपकार्यकारी अभियंता महावितरण विभाग. आत्ताच आपल्या ग्रामीण शहरात सर्वे रुजू झालेलो आहे. आता आपल्या सर्व जे आहेत मित्रमंडळी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत की MSCBच्या सध्या पाणी पावसामुळे ट्रिपिंगांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मी तर मला आश्वासित करतो की हे जे ट्रिपिंग जे आहे ते ट्रिपिंग येणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात येईल आणि जरी आली तर ते निश्चितच कुठलाही विलंब न लावता, जास्त वेळ न घेता तिचा वीज पुरवठा सुरळीत केला जाईल याची पूर्ण खबरदारी आणि नियोजन महावितरण स्तरावर आम्ही करणार आहोत. नंतर पुढचा विषय आहे जिथे तारा खाली आहे त्याचं एक अवलोकन करून तारा उंच करण्याचे जे काम आहे ते सर्वे करून आम्ही ते जिथं आपले जे स्टँडर्ड्स आहेत स्टँडर्डप्रमाणे हाईट मेंटेन करण्याचं काम करण्यात येईल. आणि राहिला ते 33 kV बंदचा विषय, ते गणपतीची मूर्ती हाईट असल्यामुळे आपली कालिंगची तार MSCBला लागलेली होती, तेव्हा योग्य कालिंगच्या तारा तुटलेल्या होत्या. वेळेतच आपल्या शहरवासियांनी आम्हाला खबर दिल्यानंतर वारणानंतर आपण ते काम करून घेतलेलं आहे. 33 kVचा एका पोलचा घेतला झालेला आहे, ती लाईन सध्या बंद होतात. जे आहे ते काम करून घेण्यात येईल. तसंच ते काय आहे आपल्या जे सर्व ज्या गणेश मंडळांना परवानग्या दिल्या जातील त्यांच्या कनेक्शनचे मागण्या आता तत्काळ स्वरूपात सॉल्व्ह करू. फ्यूज टाकण्यासाठी MSCBच्या ऑफिसला फोन केले, चेचेरे साहेबांना फोन केले, म्हणजे किमान 15-16 फोन केले, एकानेही फोन उचलला नाही. साहेब समस्या ऐकून घ्या. यांच्या नाईटच्या माणसाची ड्युटी सकाळी 8 वाजेपर्यंत राहते. सकाळी नवीन माणसं आल्यापर्यंत यांच्या नाईटची माणसं ऑफिसमधून गेले नाही पाहिजे. नाईटला एकही माणूस ड्युटीवर थांबत नाही आणि रात्री 10 वाजेशी ते घरी जातात. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही घरी जा, पण कोणाची रात्री समस्या आली तर त्या समस्येचं निराकरण करा. नुसतं फ्यूज टाकण्यासाठी रात्रभर ते लोक अंधारात राहतात. आमची स्ट्रीट लाईट सुरू होऊन जाईल एरियातली. जामनेर नगरपालिकेने 2 बंडल केबल दिली, ते MSCBच्या कर्मचाऱ्यांचा रिकाम पण नाही झाला साहेब ते केबल टाकून देण्यासाठी. आम्ही नुसतं समस्या सांगत नाही, आम्ही कॉपरेट सुद्धा तुम्हाला करतो. फक्त तुमचे जे कर्मचारी काही आरशी ज्यांची नाईटची ड्युटी आहे त्यांनी किमान रात्री त्या नाईटची समस्या रात्री संपवली पाहिजे. काय होतं साहेब, रात्री जर लाईट गेली तर दुसऱ्या दिवशी सकाळी जो कर्मचारी 11 वाजता ऑफिसला येतो तो दुपारनंतर ते लाईट चालू करतो, म्हणजे ते रात्र बी अंधारात दिवस बी अंधारात जातो त्या लोकांचा. गणपतीला लाईनची मंडळ कमी असतात, परंतु दुर्गादेवीला 25 मंडळ लाईनचे असतात
आज तर नगर ठाण्यात पोलीस प्रशासनाच्या हातात मंडळ काढणी जबाबदारी असते. जुन्या गावातून सर्व मंडळ नेण्यासाठी खूप अडचण होते. शक्य झाले तर आम्हाला नवीन मार्ग मिरवणुकीचा जर करून दिला प्रशासनाने ते बरं होईल. जुन्या गावात ते मंडळांच्या गाड्या डीजे असेल, बँड असेल किंवा काही असेल ते सादरीकरण करण्याला रुंदी कमी असल्यामुळे जागा जायला आणि यायला खूप अडचण आहे आणि त्यामुळे बराच त्रास होतो. ही पहिली समस्या आहे. आणि दुसरी समस्या अशी पोलीस प्रशासनाकडे अपेक्षा अशी आहे की आम्हाला पुण्यावरून 1 किलोमीटर गावात यावं लागतं आणि गावात आल्यानंतर आम्हाला नगर ठाण्यात सादरीकरण करायला रात्री 1 किंवा 2 वाजतो. तो पोलीस प्रशासनाला विनंती आहे, मंडळ माझा असतो का कोणाचा असतो, किमान 10 किंवा 20 मिनिटांची टायमिंग द्या त्या नगर ठाण्यात सादरीकरण करायला. हे खाली मंडळ 1.5 तास घेतात त्या नगर ठाण्यात, खाली मंडळाला 5 मिनिटं देतात. साहेब तुम्ही हे खूप चुकीचं वाटतं. आणि म्हणजे ते मंडळाचे कार्यकर्ते वर्षभर महिनाभरच्या सादरीकरणासाठी सगळी तयारी करतात आणि त्यांचा हिरामोड त्या ठिकाणी होतो. प्रत्येक मंडळाला एक सेम टाइम द्या आणि त्याचा एक स्टॉपवॉच त्या ठिकाणी ठेवा. स्टॉपवॉच वाजल्यानंतर त्या मंडळाने त्या ठिकाणी निघाला पाहिजे. या अपेक्षा सगळ्या मंडळांची आहे. सांगितलं मार्ग जो आहे आपला दुर्गाऊत सोलापूर जल्लोषाचा असतो पूर्ण त्या मंजिलपर्यंत पूर्ण लाईन पॅक होऊन जाते. म्हणजे पुढे ती आउट व्हायला कारण नसते. मंडळही होतात पण आउट व्हायला कारण नसते. एखाद्या वेळेनंतर सपोज आपण मोल यातून मंडळ टाकलं, सपोज दुसरा रस्ता पर्यायी तोच असतो. एखाद्या मंडळ एखाद्या बाहेर असतं बँकेत बंद करून घेतो कारण पुढे जाऊन काही घेत नसतं. काही डायनामिक एखाद्या गावामध्ये मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी काही अडचणी येतात. अजून काही आपल्या कंपनी तिथपर्यंत जातात जेणेकरून तो मार्ग जर बदलला तर त्या गोष्टी पण कळू शकतात. आणि आता एवढी हे झालेली ते आहे तर आता जे सांगितलं पुन्हा ताराच्या मूर्त्यांना लागतात ते दुसरा पर्याय नसतात. आणि जर गांधी शिवाजी महाराज झालेला आहे तो चांगला मोठा आहे संधी पुन्हा कधी काही योजना करता आपण जे सांगितलं का मार्ग दुसरा पाहिजे बरोबर आहे. त्याच्याबद्दल आपण 4-5 पदाधिकारी नंतर पोलीस स्टेशन घेऊन चर्चा करतो याबाबत. दुसरा जो मुद्दा आहे तुमचा नगर ठाण्यात वेळ भेटत नाही आपल्याला, अतिशय चांगला मुद्दा आहे तो. परंतु मिरवणुका वेळेवर निघते नाही. बरेच काही आपण जे मंडळ लाईन शेड लावण्यात जातो, कोणाचा डीजे आलेला नसतो, कोणाचे लोक आलेले नसतात, ती अडचण होती. आणि नगर ठाण्यात तर मग आपले पाटील साहेब पण तुम्ही सर्वच असतात त्या ठिकाणी. तर आपण 10 काय 15-20 मिनिटं देता येईल. पण ती मागची लाईन जी राहते 12 वाजण्याचा वेळ असतो, 12 आपल्याला मिरवणूक संपायचे असतं आणि नगर ठाण्यात सर्वांची इच्छा राहते. आपण हे पण नियोजन पुढच्या वेळेस करू. म्हणजे एवढेच आपण बैठक घेऊन करू. प्रत्येकाला सारखा वेळ भेटला पाहिजे. तुम्ही सांगितलं की तयारी करतात ते खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप चांगले प्रोग्राम करतात नगर ठाण्यात. आपण त्याप्रमाणे तुमचं टायमिंगचं पण नियोजन करून घेऊ. धन्यवाद. सन्माननीय सगळे आदरणीय साहेब, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व समाजाचे प्रमुख नेते मंडळी, खरं तर आता इथून आपल्या सर्व धर्माचे उत्सव सुरू होत आहेत आणि जालन्याचे 2002ची घटना सोडली तर म्हणजे तो एक कलंक फक्त आपल्या जालन्याला त्यावेळेस लागला. त्याच्यानंतरचं आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस ईद असते साहेब त्यावेळेस सगळे हिंदू बांधव त्यांना मुस्लिम बांधवांना ईदच्या मुबारक देण्यासाठी थांबलेले असतात. आमचा ज्यावेळेस दसरा असतो दसऱ्याला मुस्लिम बांधव सगळे हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तिथे थांबलेले असतात. असा चांगली परंपरा आपल्या जालना शहराची राहिलेली आहे. बऱ्याच वेळेस आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. काल आमची पक्षाची बैठक होती त्यावेळी सगळ्या पदाधिकारी सगळ्या पक्षाचे आपल्या पक्षाचे सगळ्या जाती धर्माचे पदाधिकारी त्या बैठकीत होते की आम्ही त्या बैठकीत सगळ्यांना आव्हान केलं की कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कोणावरही काय डायरेक्ट विश्वास ठेवून प्रतिक्रिया देऊ नका. आपलं शहर आहे आणि ती शांतता ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. अन्यथा कोणी काही सांगेल आणि आपण लगेच त्याला तात्काळ प्रतिक्रिया दिली आपण समाजाचे प्रतिनिधित्व करतो आणि मग आपल्या शब्दाला लोकांमध्ये किंमत असते आणि उगाच समाजात गैरसमज पसरू नये म्हणून आपलं शहर कसं शांत राहील ही जबाबदारी आपलीच आहे. कारण शेवटी आपल्याला या शहरात राहायचंय. अधिकारी आज आहेत उद्या निघून जातील परंतु आपण काय या शहरात राहणार आहे, तिथे आपल्याला व्यवसाय करायचा आहे, तिथे सगळे विषय आपले आहेत.
आणि म्हणून जो भाईचारा आतापर्यंत आपण टिकवलेला आहे तो भाईचाराही यापुढे आपण टिकवलेला पाहिजे, ही जबाबदारी आपलीच मी मानतो. आपण सगळे त्याच विचाराचे सगळे मंडळी इथे आहेत, परंतु त्या गोष्टीला जिथे कुठे प्रॉब्लेम होईल तिथे लगेच तो आपल्याला आपल्या लेवलवर कसा सॉल्व्ह आउट करता येईल, प्रशासनाचं काम करतंय ते करतही राहील, परंतु कुठेतरी कोणी मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करतं आणि मग त्याला उगाच आपण बळी पडतो असं होता कामा नये. ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. राहिला विषय गणेश उत्सव मंडळ असतील, दुर्गोत्सवाचा खूप मोठा उत्सव असतो, गणेश उत्सवाचा थोडा कमी असतो, परंतु हे नक्कीच आहे बऱ्याच वेळेस असं होत असेल की नगर खेळाडू बसलेलो असतो आणि सगळे लोक मंडळ आपले असतात. आम्हालाही राजकीय इच्छेमुळे बंधन असतं की तुम्ही चाल आम्हाला म्हणता येत नाही, परंतु एक नियम जर सगळ्यांना ठरवून दिला तर त्यात कोणाचाच हस्तक्षेप राहणार नाही, म्हणजे कोणाला दुजाभाव राहणार नाही. आणि वाद फक्त तेवढ्यामुळेच होतो की आम्हाला वेळ दिला गेला नाही, इतर मंडळाला वेळ दिला गेला, त्यामुळे मंडळामध्ये पण वाद होतात. ते जर होऊ द्यायचं नसेल तर एक वेळ निश्चित केली पाहिजे आणि खरंच आपण पुन्हा काही प्रमुख लोकांनी बसून जर का मंडळाचा मार्ग जर बदलवला तर तोही एक चांगला एक विषय होऊ शकतो. कारण आता नगरपालिका चौकात राजमाता जिजाऊ चौकात सुशोभीकरण चांगलं झालंय, जागाही मोकळी झालेली आहे, उगाच जाम होतो वगैरे असा सगळा विषय करून विचार करून आपण किती ते शक्य होईल. मला माहिती परत प्रशासनाला सगळ्याच गोष्टी पाहिजे आहेत, प्रशासनालाही पाहिजे, मंडळालाही पाहिजे, परंतु हे तर नक्की केलं पाहिजे की टाइम त्याच्याही टाइम सगळ्या मंडळांनी एक केला पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की पुण्यावरनं जास्तीचे मंडळ येतात आणि ते लवकर निघूनही यांना तिथे मध्ये एंट्री मिळत नाही, ते थांबावं लागतं आणि शेवटी असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे वाद होतात आणि तो वाद झाल्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला दोघांना त्या विषयाचा त्रास होतो. कारण लोकांना सांभाळायचं असतं, लोकप्रतिनिधींना तुम्हाला सांभाळायचं असतं. म्हणून आपण स्वतः जर काही शिस्त लावून दिली, सगळ्यांना समान न्याय जर दिला तर मला असं वाटतं कुठे वाद होणार नाही. राहिला विषय आपल्या मुस्लिम बांधवांनी जे काय आपलं जिथे आपण थांबतो नेहमी तिथे जर का आपण नेहमी यावेळेस थांबले आणि आपल्या सगळ्या मंडळांचं जर का स्वागत आपण जी परंपरा आपली ती कायम ठेवली तर मला असं वाटतं सहज सुकर होईल. कुठेच काही गालबोट आपल्या शहराला लागणार नाही आणि ही सगळी जबाबदार लोक आहेत यांनी जर ठरवलं तर कुठेच काही होऊ शकत नाही. हेच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व समाज बांधव, शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये विविध प्रकारच्या विभागांनी जबाबदारीपूर्वक या ठिकाणी नियोजन लावल्याचं दिसून येत आहे. नक्कीच इतर डिपार्टमेंटचं म्हणजे खास करून आमच्या नगरपालिकाच्या माध्यमातून जागोजागी बॅरिकेडचं काम आम्ही करत असतो, मूर्ती संकलनाचं काम आम्ही करत असतो आणि अनेक काही सामुदायिक संस्था सुद्धा मूर्ती संकलनाचं या ठिकाणी काम करत असतात. मी या माध्यमातून पूर्ण शहरातील लोकांना विनंती करतो की आपल्याकडच्या ज्या मूर्ती आहेत त्या अस्ताव्यस्त न फेकता मूर्ती संकलनाच्या ठिकाणी जर आपण आणून दिला तर त्याचं खूप मोठं योगदान आपल्या या ठिकाणी लाभेल आणि त्याची विटंबना होणार नाही, ही एक काळजी आपल्याकडे घेतली जाईल. दुसरं, दरवर्षीप्रमाणे गोलूभाऊ असतील किंवा इतर काही सदस्य असतील इलेक्ट्रिक डिपार्टमेंट विषयी बोलत असतात, पण कधी या लोकांना घाम आला नाही. म्हणजे अगदी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अक्षरशः शिव्या घालतात की तुम्ही लक्ष देत नाही. पण या लोकांचे फोनही लोक उचलत नाही. तर मी विनंती करतो साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला आनंद वाटला, तुम्ही ज्या आकृतीने या ठिकाणी उभं राहून सांगितलं की आम्ही लक्ष देऊ, तर आम्हाला तुमचा गर्व आहे आणि त्याचं पूर्ण पालन करा याची खात्री आम्ही बाळगावी. असं काम जर तुम्ही यावेळेस केलं तर आम्ही तुमचा वेगळा सत्कार या ठिकाणी करू. तिसरं, उपस्थित काही गणेश मंडळाच्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणि खास करून आमच्या जिल्हाध्यक्षांनी तसेच कासार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, बोलून सांगितलं की बा आपला मार्ग बदलला पाहिजे. मी चंदूभाऊंना विनंती करतो की चंदूभाऊ तुम्हीच याचा पुढाकार घ्या आणि जसा आम्ही श्रीरामनवमी उत्सव या ठिकाणी गणेशवाडीतून श्रीरामाची मूर्ती आम्ही चौकात आणतो आणि कुठेही आतमध्ये माध्यमात न घेऊन जाता
आम्ही पूर्णपणे आनंदाने तो उत्सव साजरा करतो आणि येऊन परत नगरपालिका चौकात येतो आणि तिथून आम्ही व्यवस्थितपणे आमच्या मार्गावरती आम्ही जात असतो. अतिशय म्हणजे जिल्ह्यात नव्हे म्हणजे पूर्ण उत्तर महाराष्ट्रात एवढी गर्दी नसेल तेवढी गर्दी आमच्या उत्सवाला या ठिकाणी असते. त्या ठिकाणी जिथं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात. आम्ही स्वतः त्या ठिकाणी असतो, पूर्ण डिपार्टमेंटचे लोक असतात. पण कुठल्याही प्रकारचं लोटालाटी किंवा काही होत त्याचं मूळ कारण असं आहे. चंदूभाऊ पण त्या ठिकाणी असतात. त्याचं मूळ कारण असं असतं की त्या ठिकाणी जी जागा आहे ती खूप मोठी मिळते, पूर्ण उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी मिळते. तसंच आपण जर सर्व परिसरातून नगरपालिका जागेमध्ये जर आले तर आपल्या माध्यमातून जे आपले विचार पुढे येत आहेत आपण लाभ उठून घेऊया, सगळे मंडळ एका लाईनीवर घेऊया आणि प्रत्येक जण नगरपालिका चौकात येऊन जर का तिथं छत्रपतीच्या समोर आपला उत्सव साजरा केला तर त्यामध्ये आनंदामध्ये युक्तीचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होईल. आपला रथ सुद्धा आता त्या ठिकाणी येतो. रथ पण आपण आता चौकात नाही एक विषय आपण काय करायचं ते भाऊंना विचारल्याशिवाय आपण काहीच करू शकत. गिरीश भाऊंकडे आपली बैठक होईल, रस्ता पूर्ण होईल. आता नाही झालं, देवीच्या वेळेस होईल, देवीच्या वेळेस नाही झालं, भविष्यात होईल. पण हा विषय तर मार्गी लागला. या ठिकाणी आपले विचार तर पुढे आले किंवा आपल्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे. तर आपल्याला हे केलं पाहिजे. दुसरं चंदूभाऊंनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं की दसरा हा उत्सव, नवरात्र हा उत्सव आमचा या ठिकाणी होत असतो. डिपार्टमेंटचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डिपार्टमेंट आम्हाला सतत प्रत्येक उत्सवामध्ये काम आम्हाला पूर्णपणे ताकदीने मदत करत असतं आणि आमचीही मंडळ आपणही बघता मागचे सगळे रेकॉर्ड आमचे जे प्रमुख जे आहेत आतिश भाऊ असतील, सगळे मुस्लिम वर्गातील संपूर्ण नेतृत्व करणारे सगळे लोक असतील, हे सगळे लोक या ठिकाणी मदतीला धावून कायम त्या ठिकाणी उभे असतात नगरखान्यामध्ये. हे सगळं करत असताना चंदूभाऊंनी सांगितलं की आम्ही दसऱ्याच्या वेळेस एकत्र येतो. खरोखर रावण दहनाचा एवढा मोठा उत्सव सर मान्य आपले संकटमोचक मान्य भाऊ यांच्या माध्यमातून यांच्या उपस्थितीमध्ये तिथं हजारो लोक असतात. हजारो लोकांची उपस्थिती त्यांनी हिंदू बांधवांची त्या ठिकाणी असते आणि इथला पूर्ण गाव इथं असतं. आम्ही सगळे या ठिकाणी असतो आणि दसऱ्याला ही मंडळी तिथं मंडप टाकून आम्हाला सरबत पाणी काय भेट द्यायचे आमच्या उत्साहामध्ये आनंदाने या ठिकाणी एकत्र येत असतात. त्याच्यामुळे जामनेर शहराला कुठल्याही पद्धतीचं काही गावपड हा शब्द सुद्धा वापरणं चुकीचं आहे असं काहीच वातावरण आमच्या इथं नाहीये आणि आजही राहणार नाही, उद्या राहणार नाही, भविष्यातही राहणार नाही. किरकोळ एकमेकांमध्ये वाद असतात ते आम्हीच मिटून घेतो. आम्ही एकमेकांना फोन लावतो, तिकडनं जितू बोला फोन येतो, जितू तिकडनं तिकडे फोन लावतात, इकडे कालण्यामध्ये दीपक तायडे असतील त्यांना फोन येतो. म्हणजे सगळे तिकडे श्रीराम महाजन असतील, जे काही कार्यकर्ते असतील ते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सांभाळून घेणारे सक्षम कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. आणि आपण बघतोय आल्यापासून म्हणजे या 4-6 महिन्यामध्ये आपण रेड्डी साहेबांचं तर कौतुक करावं तेवढं कमी. पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय कार्यकर्ते आणि आपलं स्वामित्व त्यांच्याकडे आहे, ते आपले पालक आहेत. या ठिकाणी आमचे तहसीलदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, संपूर्ण डिपार्टमेंट या ठिकाणी यांच्या अधिकारात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते. आपण त्यांना सहकार्य करायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या चंदूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे चुकीच्या मेसेजवरती लक्ष द्यायचं नाही. लोक काही लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी काही एकमेकांना निरोप देण्याची व्यवस्था करतात. त्याचं कन्फर्मेशन त्या क्षणाला झालं पाहिजे जेणेकरून त्याचा विपर्यास होणार नाही. याची काळजी आपण प्रमुख लोकांनी घेतली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. जळगाव कोर्टचा राजा त्याचा एका लहान निरोप आला मला किंवा तिथं काय होतं ते मंडळ पूर्ण तयारी करतं. शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी त्यांचा बॅट वगैरे असतो आणि बाहेरचे लोक येतात तिच्यात धिंगाणा करतात. म्हणजे अक्षरशः मंडळाच्या तक्रारी असतात किंवा पोलीस प्रशासनाला फोन लावून तर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मागच्या वेळेस मी गेलो होतो रस्त्यावरच ते मंडळ नाही आता त्यांचा हे होता त्याच्यामुळे थोडं आपण काही कसं असतं सर्व झाडाच्या होता की मित्रांनी आपल्या एक प्रमुख म्हणजे मंडळाला एक माणूस जर आपला कर्मचारी देऊन दिला म्हणजे जेणेकरून ते बाकीच्या हे टाळता येतात. कारण काय होतं तिकडे मारामाऱ्या होऊन जातात मग नंतर आपलं तुमच्याकडे पण लोड जास्त असतो. मंडळाला जर कधी आपण विसर्जनाच्या दिवशी एक माणूस आपल्याला शक्य तेवढा कर्मचारी तर ते
सामने बैठे हुए मेरे सब अधिकारी और गणेश उत्सव मंडल के सब जिम्मेदार लोग, साहब मेरा ये कहना है कि हमारा तालुका बहुत बढ़ गया है और बहुत बड़ा हो गया है और आज की पोजीशन में वो लोग कितने 25 गणेश उत्सव मंडल है, 25 गणेश उत्सव मंडल है और एक मंडल को आने के लिए और निकलने के लिए कम से कम बहुत टाइम लगता है। मेरा आप लोगों से ये कहना है कि आप लोग अगर सही टाइम पे अगर निकलने के बाद जमा हुए और जिस रास्ते से अपन जाते हैं उस रास्ते से अगर आपने गणेश मंडल जब बैठता वहां पर भी और गणेश मंडल निकलने के टाइम पर भी जो आपके धार्मिक ग्रंथ है जैसे गणेश उत्सव की मूर्ति के पूजा के गाने जो आरती है वो बजाने के बाद बजाए तो उससे हम लोग को ऐसा लगता है कि आपकी धार्मिक भावना भगवान पर है, लेकिन मंडल के पास में जो वचकर गाने जो बजते हैं, मैं इससे पहले आज से 5-7 साल पहले बोला था, तो मैं सब मंडलों से कहूँगा कि धार्मिक गाने बजाए, अपनी पूजा के आरती के गाने बजाए और शांतता से अपने पार पड़े। और हमारे तरफ से मुस्लिम समाज की तरफ से हम एनी टाइम नगार खाने में खड़े रहते, मस्जिद के पास भी रहते, गोलू हो, आतिश हो, महेंद्र हो, हमारे तरफ से मुसलमान तरफ से जैसा आपको दशहरे के टाइम में स्वागत मिलता है, फूलहार मिलते हैं, हम आपका इस स्वागत भी उसे ही स्वागत करेंगे, अपनी शांतता और अपने भाव की एकता रखेंगे। मैं नगर पालिका की तरफ से और मैं नगर सेवक होने की वजह से हमारे सारे मुसलमान भाई साथ में है, हम लोग सब बैठे हैं पूरे नगर सेवक, हम आपका पूरे उत्सव को एकदम शांतता से हमारे तरफ से स्वागत रहेगा, ये मैं बोलता हूँ। सर्व मान्यवर आणि या बैठकीमध्ये उपस्थित शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळाचा पदाधिकारी आणि सर्व जळगाव आणि जामनेर शहराचा सर्व नागरिक, आज शांतता कमिटी आणि गणेश उत्सवाच्या तयारीच्या निमित्तानं मीटिंग झालेलं आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने आत्ताच ऑगस्टमध्ये म्हणजे या गणेश उत्सवांना राज्योत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने इंडिपेंडन्स डे, ज्या पद्धतीने रिपब्लिक डे आपण साजरा करताय त्याच पद्धतीचा राज्योत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे। म्हणून ते जबाबदारी आमचं देखील प्रशासनासोबत झाला, त्यांनी जसं तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हालाही काही म्हणजे त्यांचं निवड करून जिल्हा स्तरावरची निवड करून त्यांना द्यायचं असतं। आम्ही दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता मागच्या वर्षी वगैरे आम्ही जळगाव शहरामध्ये जे मोठा उत्सव होता त्याच्यामध्ये 1, 2, 3 नंबर जनरल अवॉर्ड देण्यात आलेला आहे। आम्ही या वर्षी असं डिसाईड करण्यात आले की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांना जे कोणी शिस्त पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे, सुरुवातीपासून शेवटच्या विसर्जनाच्या दिवशीपर्यंत त्यांना पोलीस स्टेशन स्तरावर देखील आम्ही 1, 2, 3 असा जनरल अवॉर्ड देऊ एकदा पूर्ण गणेश उत्सव संपल्यानंतर। आणि सुरुवातीपासून त्याची कमिटी बनवू आणि कमिटीमध्ये जे कोणी खूप वर्षाचा की गणेश उत्सवाचा साजरा करण्याच्या कमिटीमध्ये सदस्य असतील त्यांना आम्ही कमिटीमध्ये घेऊ आणि त्याचं काय गाईडन्स असतात त्या गाईडन्स पण आम्ही घेऊ आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला एकदा गणेश उत्सव सर्व संपल्यानंतर परत अशी एक मीटिंग घेऊ, तुम्हाला जे कोणाला अवॉर्ड भेटतील त्यांना अवॉर्ड देऊ आमच्याकडनं। आणि माझ्या आता असा अनुभव झालेला आहे की जळगाव शहरामध्ये एक मी पण स्वतः ट्रॅफिकमध्ये अडकलो होते, म्हणजे आता सर्व पहिलं काय विसर्जन खूप मोठा मिरवणूक दिलायचा, आता आगमनाचं देखील किती मोठा निवडणूक दिसत आहे। आम्हाला कुठल्याही कल्पना दिलेल्या होत्या पूर्वकल्पना, म्हणजे आमचा एका गणेश मंडळाचा एवढं मोठा मिळून 1000 लोकांची मिरवणूक एकदम चौकात निघाल्या होत्या। आमचं पूर्वकल्पना नसल्यामुळे आम्ही काही ट्रॅफिकचं दुसरं नियोजन वगैरे काय केलेलं नाही किंवा इतर जे काही पोलिसांनी जे खबरदारी घ्यायचं असतात ती सर्व काय केलेलं नव्हतं। असं कोणी म्हणजे जर आगमनाचं जर काही तुमचं नियोजन असतील पोलीस स्टेशनला कल्पना द्यावी असं माझ्याकडनं तुम्हाला आवाहन करू इच्छिते। आणि एकदा स्थापना झाल्यानंतर तुम्ही वर्षानुवर्षी तुमचं असतील तरी देखील मी एकदा सूचना देतो की म्हणजे तुम्ही स्थापना करत असताना ट्रॅफिकचं कुठलीही अडचण होणार नाही त्याची तुम्ही खबरदारी घ्यावी। आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही स्थापना झाल्यानंतर त्यांचं तुमचं व्हॉलंटियर्स सर्वांनी आपलं गणेश मंडळाचं व्हॉलंटियर्सचं व्यवस्था राहायला पाहिजे। ती व्हॉलंटियर्स पूर्ण सर्वात त्यांचं मेन जबाबदारी आहे। आम्ही जे काही पोलीस इन्फिल्ट्रेशन करणार आहे सुरुवातीपासून तुमच्या व्हॉलंटियर्सची जबाबदारी असतील, म्हणजे त्यांची सुरक्षता असतो किंवा तुमचं जे कोणी बघ येणार आहे त्यांचा लाईन मध्ये करणार असतो, त्यांचं दुसरा कोणत्याही विषयावर त्यांना अडचण निर्माण झाली की ती सर्व बघायचं काम तुमच्या व्हॉलंटियर्स आहे। आणि शेवटची जे काही विसर्जनाच्या दिवशी देखील व्हॉलंटियर्सच त्यांचं काम करायचं आहे।
आम्ही सर्व बाहेरूनच करणार आहे आणि विसर्जनाचा असे अनुभव आहे वर्षानुवर्षी आम्ही काय सांगितलं होतं त्यांना लोकांना गैरसमज होतात आणि त्याच्याबद्दल वादविवाद होऊ शकतात. म्हणून म्हणजे जे कोणी व्हॉलंटियर्स आहेत व्हॉलंटियर्स त्याचं सर्व आपलं काम करायचं आहे. आणि असेही अनुभव येत आहेत की म्हणजे आता मीटिंग मध्ये जे मंडळी येतात ते दिवशी विसर्जन आणि जेव्हा अडचण पडते ते चेहरा आणि ते मंडळी दिसत नाही. तुम्ही जे कोणी आता मीटिंग मध्ये आला म्हणजे लास्ट शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही आमच्या सोबत राहा. जेव्हा गरज पडल्या तेव्हा आम्हाला पोलिसांना आणि प्रशासनाला तुम्ही मदत करावी असे माझ्याकडनं आवाहन करू इच्छिते. परवा एक माणसं माझ्याकडे आलं होत्या, सर मला 20,000 रुपये पैसे मागते, मला द्यायचं नाही, मला खंडणीचे घ्या म्हणतोय. म्हणजे असं कसं आहे म्हणजे द्यायचं नसेल तर देणार नाही असं कोणी. मग त्यांना समोरच्याला बोलवलं, बाबा तुम्ही कसं काय विचार मागितलं, मी कुठे मागितलं म्हणतोय. अरे तो म्हणताय मागितलं नाही, फक्त पोती पाडून त्याचं कडक फेकून आलं. म्हणजे पोती पाडून फेकून आला, मी कुठे मागितलं नाही, त्याने जबरदस्ती नाही केला. सर म्हणजे नाही केले की मला अडचण निर्माण करते. म्हणजे त्यांचं काय त्यांचं हेतू काय मला बरोबर समजते. असं कोणी करू नये. म्हणजे आता त्यांचा काय उद्देश आहे त्यांनाही बरोबर आहे. मंडलवालाने म्हणजे मला एक 20,000 रुपयाचं छोटी व्यापारी होता, त्यांना तेवढं ताकद नाहीये, त्यांना द्यायचं पण नाहीये. त्यांच्यावरती म्हणजे पोती पाडून त्यांना देऊन आलं की म्हणजे जरी तुम्ही नाही दिले की बघून घेऊ म्हणणार. तर अशा त्यांचा उद्देश आहे. म्हणजे त्यांनी तुम्ही जे काय खुशीने भरपूर लक्ष देत असतात तुमची वर्गणी वगैरे, असं जबरदस्ती कोणी करू नये. जर पोलिसांसमोर जरी आला मग आमच्याकडे दुसऱ्या काही कायदेशीर कारवाई करणं पेक्षा दुसरा काय आमच्याकडे नाही राहतात. आणि आता जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही साधारणपणे शांतता कमिटी मधलं चर्चा करण्यासारखे मुद्दे आहेत गणेशोत्सवाचं व्यतिरिक्त असं व्यापाऱ्यांना होत नाही पण पुढाऱ्यांकडे असं होतं. मी नाव घेतलं व्यापाऱ्यांना कोणी कोणतंच मंडळ त्रास देत नाही पण पुढाऱ्यांकडे अशा पावत्या टाकल्या जातात. व्यापारी नाही म्हटलं तुझं जास्त काय होत नाही तुम्हाला. आणि साधारणतः म्हणजे आता जे काही कायदा सुव्यवस्था प्रश्न होता ती प्रश्न कशामुळे निर्माण होता, आपल्याकडचा होणारा विषय बघून आणि जे साधारणपणे जे ऍक्शन मध्ये होणार आहे गावामध्ये विषय बघून दुसरा कोणता तरी विषय बाहेर होणारे विषय किंवा इतर कुठेतरी जाणारे म्हणजे आपल्या काय गोष्टी तर आपल्या राज्यात नाही देशात काही गोष्टी तर म्हणजे बाहेर देशाच्या बाहेर घडलेला विषय ते सोशल मीडियावरती म्हणजे आपल्याला माहिती पडला, त्याच्यावरती कोणतरी पोस्ट केला आणि त्याच्या प्रतिक्रिया दिला, त्याच्या अपोजिट मध्ये म्हणजे त्यांनी एकाने प्रतिक्रिया दिली की दुसऱ्याने प्रतिक्रिया देऊ. मग या प्रतिक्रियामध्ये एक दुसऱ्यांनी खास करून जे मुलाचं वय आहे 25 आणि त्याच्यापेक्षा कमी असलेले मुलं म्हणजे सर्व धर्माचं सर्व जातीचं सर्व लोकांनी अशा प्रतिक्रिया देणं आणि अशी पोस्ट टाकणं ज्याच्यामध्ये वातावरण खराब होऊन जाईल अशी काहीतरी पोस्ट टाकणं ही म्हणजे खूप जास्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होते. म्हणजे अगोदर काहीतरी म्हणजे जे गावात घडलेल्या विषयावर काय कायदा सुव्यवस्था प्रश्न व्हायचे त्याच्यावरती आम्हाला बी अंदाज यायचा आणि सोशल मीडियावरती म्हणजे कोण दोन मुलांनी कोणता व्हॉट्सअप ग्रुपवरती काय चर्चा केलं, कोणता इंस्टाग्राम लाईव्ह कोणी केलं या विषयावर आम्हाला कंट्रोल करणं शक्य नाहीये. म्हणजे डेफिनेटली आमचं सोशल मीडिया सेल आहे, असं जर कोणी मुलं करत असेल तर आम्हाला रिपोर्टिंग पण देतात. बट सोशल मीडियावरती पोस्ट करताना तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे त्याच्यावरती तुमचा गुन्हा होऊ शकता आणि तुमचा पोस्टमुळे जर म्हणजे कायदा सुव्यवस्था जर प्रश्न निर्माण झाला त्यांच्या सर्व जबाबदारी तुमचं मूल सूत्रधार म्हणून तुम्हाला पकडून म्हणजे पुढच्या कारवाई होऊ शकतात. सर्वांनी या विषयावर लक्ष ठेवावे. सोशल मीडियावर खास करून म्हणजे एक मुलांना त्यांना वावराचं काम म्हणजे सर्व जे मोठे आहेत म्हणजे ज्या 40-50चा वयोगट झालेला आहे त्याच्यापेक्षा वय मोठं झालेलं आहे ही 25 आणि त्याच्यापेक्षा कमी असलेल्या मुलांना त्यांना सांगायचे समजून सांगायची जबाबदारी आपली आहे. म्हणजे आता जोक मध्ये म्हणतात की मित्रांनी म्हणजे कोण मित्र असतात म्हटलं आता कोण आता जाकीर कॉमेडियन जाकीर नाही का जाकीर हुसेन जाकीर हुसेन आता मी नाही हुसेन म्हणजे तो कॉमेडियन आहे. म्हणजे आता जोक मध्ये म्हणायचं आपला मित्र खास मित्र कसा राहायचं म्हणजे चलर उलटी राहायला पाहिजे. चलर उलटी म्हणजे काय म्हणजे पहिला मित्र बोलवलं की बसायचं आणि काय वेळ नंतर म्हणजे वैसा ज्याला का पूछना है वो अच्छा मित्र बोलते मतलब बरोबर आहे. म्हणजे कदाचित ते चांगला मित्र आहे की चलर उलटी मुळे भरपूर लोक आतमध्ये गेलेला आहे. म्हणजे जर कोणी मित्र काय कोणत्याही कामासाठी बोलवला त्यांना कोणत्या विषयासाठी जाते कुठे जाते ना विचारता त्याच्यासोबत जर गेला
म्हणजे त्यांच्या हातातून काय घडलं तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभाग झाला आणि त्याच्यामधून म्हणजे तुम्ही तुमच्यावरती पण म्हणजे कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि भरपूर लोकांचं आयुष्य त्याच्यामध्ये बरबाद झालं. सो म्हणजे मित्रांच्या कोणाच्या संगत फिरताय ते कोणत्याही विषयावर जात आहे म्हणजे जर तुम्ही म्हणजे तेवढं ओळखून जर बाहेर राहिला खूप लोकांचं लाईफ वाचू शकता. आमच्याकडे म्हणजे आपल्याच तालुक्याचा दोन पोरं आहेत जे पोलीस रिक्रुटमेंट मध्ये त्यांचं मेरिट मध्ये लागलेलं आहे नंबर. ते मेरिट मध्ये लागला कदाचित म्हणजे पूर्वी एक मित्रांसोबत म्हणजे मारामारीला गेला तो म्हणताय की मुलं येऊन सांगते की सर मी काय मारामारी नाही केला त्याच्यासोबत होतो पण माझ्यावरती पण एक गुन्हा दाखल झाला. तो पोरगा म्हणजे आता 2-3 वर्ष म्हणजे पूर्ण ग्राउंड वरती एवढा मेहनत घेऊन म्हणजे पूर्ण मेरिट वरती लिस्ट मध्ये लागला. त्याचा 1-2-4 वर्षापूर्वी जेव्हा त्यांचे 19 वय होतं तेव्हा काहीतरी छोटा चुकामुळे त्यांच्या पोलीस नोकरी त्यांना गमावं लागलं. तो आता त्यांना आम्ही दिलेलं नाही त्यांना अपॉइंटमेंट लेटर. तो लक्षात ठेवा म्हणजे एक छोटासा चूक पण म्हणजे आपल्या लाईफ मध्ये किती भारी पडू शकतात. आणि नंतर म्हणजे जर मुला जर पुढे जाऊन म्हणजे पासपोर्ट घ्यायचं असेल त्याच्यामध्ये भरपूर खर्च होऊ शकतात. सो खास करून यंग मुलांनी म्हणजे असं कोणत्याही विषयावर म्हणजे आपल्या हातातून काही चुका घडत असतील अशा मुलांसोबत ते कोणी फिरू नये. आणि एखादी म्हणजे मूर्ती कुठला म्हणजे जळगाव जिल्हाभरात म्हणजे भरपूर स्टॅच्यूज प्रतिष्ठा केलेल्या आहेत म्हणजे काय तर म्हणजे खूप जुन्या नाही. आणि जे आपला कमिटी असतील कुठला कमिटी आपली मेन जिम्मेदारी आहे म्हणजे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावणं त्याचं सुरक्षिततेचं पाहणी करणं ही सर्व गोष्टी म्हणजे आपली मेन जिम्मेदारी आहे. आणि एकदा काही म्हणजे आम्ही सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना मी स्वतः सांगितलं की तुम्ही त्यांना नोटीस द्या जे कुठला कमिटी असतील म्हणजे त्यांना नोटीस द्या त्यांच्याकडनं सुरक्षेची व्यवस्था काय आहे सीसीटीव्हीची व्यवस्था काय ही सर्व गोष्टी त्यांच्याकडनं आढावा घ्यायला मी सांगितलेलं आहे. म्हणजे घेतात पण आहे म्हणजे आपली मुख्य जबाबदारी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय घडलं की म्हणजे सीसीटीव्ही तुम्ही लावलं का त्याची सुरक्षेची व्यवस्था काय केलं आपली जिम्मेदारी आहे. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये भरपूर अशा घटना घडलेल्या एक विषयीचं वर नाही बोलत मी. सो आपली जिम्मेदारी आहे. आणि फार सोबत काय घडलं प्रत्येकांचा असा विचार झाला की म्हणजे आता अनुभवातून म्हणजे पोलीस स्टेशन वरती जर खूप लोक गेलं म्हणजे आपलं बाजूचं जे काय आपलं म्हणण्यानुसार कारवाई होऊ शकतं नाही अजिबात नाही. म्हणजे तुम्ही जर खूप लोक आला त्यांच्या अपोजिट वाला त्याच्यापेक्षा दुप्पट लोक आले की म्हणजे त्याला खूप लोक पोलीस स्टेशनला आल्यावर अपोजिट जे कोणी असतील म्हणजे कोणत्याही जाती कॅस्ट असतील किंवा धर्माचे असतील म्हणजे त्यांना अशा गैरसमज आहे की म्हणजे त्यांच्याकडे जर 100 लोक गेला म्हणजे आपल्या विरुद्ध काहीतरी कारवाई होईल म्हणून त्यांच्या समोर 200 लोक येणार. म्हणजे अशा स्पर्धा चालते म्हणजे स्पर्धेमध्ये काही होत नाही. जे कायदेशीर आहे तेवढंच होतील जे कायदेशीर वगळून बाकी तुम्ही किती पण दबाव टाकला म्हणजे आमच्याकडे काय फोर्स काही कमी नाहीये. आम्ही 3500 आमचे फोर्स आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे. बट आमच्यावर दबाव टाकून म्हणजे कोणताही म्हणजे जे कायदेशीर नाही अशा कारवाई काय होणार नाही. सो तशी प्रवृत्तीनं कोणी एनकरेज करू नये असं माझ्याकडनं सर्व लोकांना आवाहन करू इच्छिते. आणि त्याच्यानंतर म्हणजे ईद मिलाद देखील आता यावर्षी येत आहे म्हणजे आता 5 तारीख येत आहे म्हणजे अनंत चतुर्दशीचं 1 दिवस अगोदर मी जळगावला देखील म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस डिपार्टमेंटकडनं आवाहन केले की म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये नंदुरबार असो धुळे असो किंवा मुंबई असो तिथं 8 तारीखला त्यांनी ईद मिलाद साजरा करायला त्यांनी डिसिजन घेतलेलं आहे. तुम्ही पण म्हणजे आपला मीटिंग घ्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत तुम्ही बसा तुम्हाला जे योग्य वाटते शहराच्या हिशोबानं तुम्ही एकदा डिसाईड करा शहराच्या गीताने जे योग्य वाटतं तुम्ही लोकांनी करावे. जे लोकल लेवलचे डिसिजन आहे त्या तुम्ही लोकांनी तुमच्या स्तरावर घ्यावे असं माझ्याकडनं विनंती आणि आव्हान देखील करतो. आणि खरं आहे म्हणजे आता भाऊने सांगत असताना म्हणजे बोलले की म्हणजे ही अधिकारी मंडळी म्हणजे आता 2 वर्षासाठी येतात आणि निघून जातात. बरोबर आहे हे शहर तुमचं आहे. तुमचा शांतता टिकून ठेवणं आणि त्यांचे एक इमेज असतात इमेज टिकून ठेवणं आपली जबाबदारी आहे. बरोबर आहे. माझे 1.5 वर्ष झालं 6 महिन्यांनी निघून जातील कासामध्ये 1 वर्ष झालं तहसीलदारांमध्ये 1 वर्षाने निघून जायला लागेल. बट शहर तुमचं आहे. त्यांचा शांतता टिकून ठेवणं त्यांची एक इमेज असतात इमेज चांगल्या पद्धतीने ठेवणं आपली जबाबदारी आहे. आणि जरी शांतता राहिला ज्या ठिकाणी शांतता राहतील त्या ठिकाणी इतर बाहेरचे इन्व्हेस्टमेंट येतील आणि इतर डेव्हलपमेंट देखील होतील. म्हणजे डेव्हलपमेंट व्हायचं असतील म्हणजे समृद्धी व्हायचं असतील सर्वात पहिला क्रायटेरिया आहे शांतता. म्हणजे एरियात शांतता आहे लॉ अँड ऑर्डर आहे म्हटलं की बाकी इतर गोष्टी बाकी त्याच्यावरती काम करता येईल मेहनत घेता येईल त्याच्यावरती म्हणजे कदाचित आपल्याला सफल देखील भेटू शकते. बट शांतता टिकून ठेवायचं आहे.
आणि जे ग्राउंडवरती जे कॉन्स्टेबल बी असतील किंवा होमगार्ड बी असतील त्यांचं जे काही छोटे मोठे सूचना देईल त्या सूचना ऐकून घ्यायचं मानसिकता ठेवावी आणि जरी सर्व लोकांनी जसं तुम्ही सर्व लोकांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे जर केलं मला 100% निश्चित आहे आणि मी कॉन्फिडंट आहे कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न किंवा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही आणि येणारे गणेश उत्सव ईद मिलाद देवी आणि सर्वांचं जळगाव जिल्हा पोलिसांतर्फे खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.